अहो थांबा जरा. आज मी तुम्हाला अशी आमरस पोळी बनवून दाखवणार आहे की तुम्ही चाटतच बसाल. आणि खास काय आहे माहीत आहे का तुम्हाला? ही रेसिपी अगदी सोपी आणि शेवटी मी एक टिप पण ती सांगणार आहे. तर मी अश्विनी आणि तुम्ही पाहत आहात कुक बाय अश्विनी. इथे मी रोज सोप्या आणि चविष्ट रेसिपी शेअर करत असते. आज आपण बनवणार आहोत परफेक्ट असा आमरस पोळी, अगदी पारंपरिक चव आणि झटपट पद्धतीने. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग लगेच रेसिपीला सुरू करूया. तर इथे पहा, मी घेतलेले आहेत 3 आंबे. 3 आंबे म्हणजेच आमरस बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे पहा, मी 3 आंबे घेतलेले आहेत आणि 3 आंबे घेऊन असं याच्यावरचं साल काढून घेणार आहे. 3 आंब्यासोबत त्याच्या आमरस बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी साखर, वेलची पूड आणि 3 आंबे आणि थोडंसं नॉर्मलचं पाणी इथे टाकलेलं आहे. तर हे झालं आहे साहित्य. आणि इथे पहा, आपलं वरचं साल देखील काढून झालेलं आहे. आता असं चाकूच्या साह्याने मी असं बत्ताईच्या साह्याने असे मी ह्याचे काप करून घेणार आहे, म्हणजे आपला आमरस बनवायला एकदम इझी जातो. तर पहा, इथे मी तुम्हाला तर सांगितलेलंच आहे. तर सर्वप्रथम मी लागणारं तुम्हाला साहित्य सांगणार आहे. परत एकदा सांगते. 3 पिकलेले आंबे आहेत, चवीनुसार साखर आहे, अर्धा चमचा वेलची पूड आहे आणि गरम गरम पोळ्या म्हणजेच आपल्या आमरस पोळ्या. हे खूप साधं आणि घरात उपलब्ध असणारं साहित्य आहे की नाही, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर इथे पहा, आपला म्हणजे आंब्याचे सगळं साल म्हणजे असं कापून झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी टाकलेलं आहे 1 वाटी साखर. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडीचं प्रमाण करू शकता. आणि इथे पहा, फायनली मी मिक्सरमधून आमरस बनवून झालेला आहे. आणि आमरस बनवून झाला. आता मी जे आपल्याला पोळ्या बनवायच्या आहेत ना, त्याच्यासाठी पीठ म्हणजे तयार करणार आहे, म्हणजेच कणिक मळणार आहे. तर इथे पहा, मी गव्हाच्या 2 वाट्या एवढं पीठ म्हणजेच पीठ घेतलेलं आहे. आणि पीठ तुम्ही चाळून घेऊ शकता किंवा मग डायरेक्टली असंही टाकू शकता, कारण मी चाळल्याशिवाय कोणतंही पीठ वापरत नाही, मला चाळलेलं आवडतं. आणि इथे पहा, लगेच मी याच्यामध्ये आपल्या चवीनुसार थोडंसं मीठ देखील टाकलेलं आहे. आणि ते जो आपण आमरस बनवलेला ना, त्याच आमरसामधून 1 वाटी आमरस काढला आणि या पिठामध्ये असं मस्त मळून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला हे जे पीठ आहे ना, आमरसामध्ये मळून घ्यायचं आहे. आणि इथे पहा, सर्व असं एकजीव करायचं आहे हाताच्या साह्याने. मी सर्व पीठ असं म्हणजे मळून घेतलेलं आहे. ते स्टेप बाय स्टेप मी रेसिपीमध्ये सांगितलेलंच आहे. तर पहा, फायनली आपलं पीठ देखील मळून झालेलं आहे. आणि ज्या आपल्याला पोळ्या बनवायच्या, पीठ मळून झालं आणि आता थोड्या वेळ भिजण्यासाठी 5 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. आणि जे आता आपल्याला पोळ्या बनवायच्या आहेत, आमरस पोळ्या, त्याच्यासाठी आपण सारण तयार करणार आहोत. तर इथे पहा, 1 वाटी आमरस घेतलेला आहे आणि आमरस टाकलेला आहे कढईमध्ये आमरस टाकलेला आहे. आणि मस्त असा घट्ट होईपर्यंत हलवून घ्यायचा आहे. आमरस पहा घट्ट व्हायला लागलेला आहे. तर लगेच आपण वरतून थोडीशी साखर देखील याच्यामध्ये टाकणार आहोत, कारण आमरसाला देखील आपण ऑलरेडी अगोदर साखर टाकलेली होती, त्याच्यामुळे आता साखर जास्त नाही घालायची आहे, थोडीशी साखर घालायची आहे. तर पहा, आपला आमरस आता आपलं जे आमरस आहे ते एकदम घट्ट झालेला आहे. आणि आता वरून 1 वाटी रवा देखील मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. म्हणजेच रवा जर घातला तर आपल्या ज्या पोळ्या आहेत ना, त्या एकच नंबर अशा ह्या पोळ्या होतात बघा. इतकी भारी टेस्ट पोळी लागते की काय सांगावं, एवढी भारी पोळी लागते आंबा पोळी. एकदा नक्कीच करून बघा आमरस पोळी. तर पहा, फायनली म्हणजे सर्व आपला म्हणजे आपल्याला सारण आहे ना, ते एकदम घट्ट झालेलं आहे. आणि सारण घट्ट झाल्यानंतर शेवटी मी थोडीशी वेलची पूड देखील याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तर पहा, फायनली आपलं सारण देखील पोळीमध्ये भरायचं सारण देखील अगदी परफेक्टमध्ये तयार झालेलं आहे. आणि आता आपण सारण देखील बाजूला ठेवून घेणार आहोत, पहा, थंड होण्यासाठी. आणि 5 मिनटानंतर आपली कणिक देखील मस्त भिजलेली आहे. आणि आता एक गोळा तोडला आहे आता थोडासा, आणि आता हाताच्या साह्याने असा मस्त असं मळून घ्यायचं आहे. आणि मळून झाला की असा गोल गोल आपण जसं पुरणपोळी बनवतो ना, तसं असं हाताच्या साह्याने बनवायचं आहे.
आणि जे आपण सारण बनवलेलं आहे ना ते सारण असं थोडंसं घ्यायचं आहे, थोडंसं नाही मी भरपूरच घेतलेलं आहे. आणि असं गोल गोळा करून याच्यामध्ये असं मस्त दाबून दाबून बसवायचं आहे. म्हणजेच आपलं जे सारण आहे ना ते एकदम परफेक्ट बसतं आणि आपली पोळी देखील मस्त आणि मऊ लुसलुशीत अशी ही पोळी होते, म्हणजेच आमरस पोळी. तुम्ही याला काय म्हणता मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर पहा, फायनली आपली आमरस म्हणजे पोळी देखील आपण लाटून घेतलेली आहे ना. आता पोळी लाटूपर्यंत मी तवा गरम करायला देखील ठेवलेला आहे. तवा गरम झालेला आहे. तवा गरम झाला तोपर्यंत आपली पोळी देखील लाटून झालेली आहे. आणि आता पोळी लाटून झाली आणि आता तवा देखील गरम झालेला आहे. तर इथे पहा, तवा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये असं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि लगेच टाकून घ्यायची जी आपण लाटलेली पोळी लाटलेली टाकून घेतली की म्हणजे 1 मिनिटासाठी अशीच ठेवायची आहे. आणि ते पहा, पोळीच्या वरती किती मस्त बबल्स यायला लागलेले आहेत, म्हणजेच आपला तवा देखील मस्त तापलेला आहे आणि आपली पोळी देखील एका साईडने मस्त भाजलेली आहे. तर पहा, पोळी देखील किती छान भाजलेली आहे. अशाच प्रकारे मी सर्व पोळ्या तुम्हाला इथे भाजून दाखवणार आहे. तर माझीच रेसिपी आहे ना, स्टेप बाय स्टेपमध्ये खूप म्हणजे युनिक अशा रेसिपीज असतात आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तर अतिशय सोप्या आणि साध्या रेसिपी असतात. म्हणजेच एकदम घरगुती जे घरात साहित्य उपलब्ध असतं ना, त्या साहित्यापासून मी साध्या सोप्या रेसिपीज बनवत असते. त्यामुळे तुम्ही देखील माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की यस टाईप करा. तर इथे पहा, दोन्ही साईडने आपली पोळी मस्त अशी भाजून झालेली आहे. आणि अशाच प्रकारे मी दुसरी पोळी देखील अशीच तुम्हाला लाटून भाजून दाखवणार आहे. तर कोणाकोणाला माझे रेसिपीज आवडतात नक्कीच मला सांगा. तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि एक छोटीशी टिप आहे, जर तुम्ही आमरस थोडा वेळ जर फ्रीजमध्ये ठेवला तर आमरस आणखी एकदमच चविष्ट असा हे आमरस लागतो. तर दुसरी ही पोळी मी अशीच भाजून म्हणजे लाटून भाजून दाखवलेली आहे. तर पहा, दोन्ही साईडने मस्त अशी पोळी भाजवून झालेली आहे आपली. तर सर्व पोळ्या मी तुम्हाला लाटून भाजून दाखवलेल्या आहेत. तर कशी वाटली आपली आजची रेसिपी मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच अजून सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी तुम्ही माझ्या कुक बाय अश्विनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर कशी वाटली आजची आपली झटपट आणि युनिक रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.